कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचं म्हणत विधानसभेत राम कदम आक्रमक झाले। माझी आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची असं राम कदम म्हणाले आहेत। कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित का करत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। यावर राम कदमांच्या प्रश्नाची सरकारने दखल घ्यावी असं आवाहन नार्वेकरांनी केलं। आई सौभाग्यवती धोंडूबाई शिवाजी कदम 12 जूनला त्यांचा दुःखद त्यांना देवाज्ञा झाली। माझ्या आईला फुफ्फुसांचा आजार झाला होता, ज्याला आपण मेडिकल शास्त्रामध्ये ILD म्हणतो। याला जगात औषध नाही। माझी आई 15-15 मिनिटं खोकायची, 15-15 मिनिटं नॉनस्टॉप खोकत असताना बेशुद्ध व्हायची। ही स्थिती ILDच्या सर्व पेशंटची आहे आणि भारतभरात दर वर्षाला अशा 9 लाख पेशंट होतात। हा आजार कशामुळे बळावतो? तर आपण ज्या कबुतरांना आपण दाणे टाकतो त्या कबुतरांचा ड्रॉप आणि त्या ड्रॉपमुळे वातावरणात पसरणारे विषाणू आणि त्याच्यामुळे हा आजार बळावतो। नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे। का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत। त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ILD झाला। तुमच्याकडे जर उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? या देवभाऊंच्या सरकारनं त्या कबुतरांचा पण विचार करावा, ते पण जगले पाहिजेत, पण आमच्या माय माऊलींचा पण विचार करावा। दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे। शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी। हा जो मुद्दा ज्यांनी जो काढलेला आहे की माझी आई या फुफ्फुसामुळे मेली आहे असं काय, हे गोष्ट खोटी आहे। और सत्य असेल तर तुम्ही माना ना, समाजासमोर आणा। आणि मी त्या राम कदमला विचारेन ना, जैन समाजामध्ये तुम्ही येतात तर प्रत्येक कामाला तुम्ही मला प्रमाण द्या की तुमची आई त्या कबुतरामुळे मेल्यात। पण राम कदमची जी आईचे जो विषय असेल, त्यांची प्रत्येकाची आई महान आहे आणि त्यांच्या आईच्या आशीर्वादाने प्रत्येक भारतातील चांगल्या चांगल्या नेत्यांनी काम केलेलं आहे। पण त्यांचा आईचा मुद्दा हा संसदेमध्ये घ्यायला नको होता। हवे असतील तर मेडिकल रिपोर्ट्स वगैरे दे। माझ्या आईचं झालेलं मी अनुभवलंय। असं उद्या दुसऱ्या कोणाच्या आईच्या बाबतीत झालं तर स्वर्गात बसलेल्या माझ्या आईला की माझा मुलगा आमदार असून सुद्धा इतका महत्वाचा विषय त्यांनी सभागृहात मांडला नाही, तर तिच्या आत्म्याला ते बरं वाटणार नाही म्हणून मी सभागृहात मांडला, एवढंच।